बोगस जात प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणात समाज कल्याण विभागातील तत्कालीन अधिकारी अनिता राठोड आणि वृषाली शिंदे यांच्या निलंबनाची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली आहे। हे प्रकरण काँग्रेस आमदार राजेंद्र राठोड यांनी मांडले होते। त्यानंतर बुलढाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरक्षण बचाव समितीचे राजेश राठोड यांनी काही अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला। योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान समाज कल्याण विभागातील संशोधन अधिकारी मनोज मेरत यांनी हे सर्व आरोप आधारहीन असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे, बुलढाणा। माझी सरकारकडे काल झालेल्या कारवाईच्या माध्यमातून एकच मागणी आहे की त्वरित याच्यावर एक SIT कमिटी स्थापन करून या महाराष्ट्रात ज्यांनी बोगस जात वैधता प्रमाणपत्र घेतलेली आहेत त्यांना बाहेर काढून विजा अप्रवर्गातील खऱ्या लोकांना न्याय मिळवून देण्यात यावा। यामध्ये कोण अधिकारी आहेत? याच्यामध्ये बुलढाण्याचे बरेचसे अधिकारी म्हणजे मनोज मेरत आहेत, गुलाबराव खरात सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। याचा मेन आका कोण असणार? याचा मेन आका म्हणजे हे जे षडयंत्र चालते तर हे सगळ्यात जास्त प्रमाणपत्र बुलढाणा, जालना, त्याच्यानंतर औरंगाबाद, धुळे या जात पडताळणी समितीतूनच निर्गमित झालेली आहे। पूजा खेडकरच्या धर्तीवर असे काही लोक आहेत का IAS IPS जे बोगस व्हॅलिडिटीमध्ये आहेत? हो आहेत। चरणसिंग राजपूत म्हणून आहेत। त्याच्यानंतर बुलढाण्याला जे अधिकारी होते दुबे साहेब ऍडिशनल कलेक्टर ते सुद्धा बोगस जात वैधता प्रमाणपत्र घेतलेलं आहे। आणि राजकीय क्षेत्रातून जर पाहिलं तर जयकुमार रावळ साहेबांच्या आईंनी जे आता अनापोज निवडणूक जिंकलेली आहे त्यांचं सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र बोगस आहे। यातील तुम्ही जे आता नाव सांगितले ते काही सेवानिवृत्त आहेत, तर आता सध्या जे सेवेमध्ये कार्यरत आहेत प्रशासकीय अशी कोणते नाव आहेत? मनोज मेरत आणि गुलाबराव खरात आणि हे बुलढाण्यालाच आहेत आणि अकोल्याला वाट म्हणून उपआयुक्त म्हणून आहेत जात पडताळणी समितीला। मनोज मेरतने कशा प्रकारे हे भ्रष्टाचार केलाय काय सांगा? यांनी सरळ सरळ जात वैधता प्रमाणपत्राच्या विक्रीच केलेली आहे। किती मध्ये कसं काय? त्यांचं क्वालिटी पाहून आहे। शिक्षणासाठी 1 लाख रुपये, नोकरीवर असेल तर 15 लाखापर्यंत डील केलेली आहे। किती माया जमवली असेल? 23 कोटी रुपयाची माया आतापर्यंत माझं कॅल्क्युलेशन आहे जात प्रमाणपत्राच्या हिशोबानुसार। कोण जमवली आहे ही माया? मनोज मेरत। हे बघा, मी या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत संशोधन अधिकारी म्हणून काम करत आहे आणि संशोधन अधिकारी हा एक समितीच्या 3 सदस्यांपैकी एक असतो आणि समितीचं काम हे अर्धन्यायिक स्वरूपाचं असतं आणि 3 सदस्य मिळून शासनाचे विविध आदेश आणि जात पडताळणीचा कायदा याच्यानुसार निर्णय घेतात। त्याच्यामुळं हे या आरोपात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही असं माझं म्हणणं आहे आणि त्यांनी जर म्हणले की एवढे पैसे कमावले, त्यांनी मला तेवढे पैसे शोधून दिले तर मी त्यांचा आभारी राहील। सर, तेव्हा तुम्ही संशोधन अधिकारी नव्हते का जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं तेव्हा? नाही, हे त्यावेळी मी नाही, मी 2020 पासून इथं कार्यरत आहे आणि सध्याच्या परिस्थितीत मी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला येथे कार्यरत असून माझ्याकडे बुलढाणा येथील अतिरिक्त प्रभार आहे। म्हटले 9 वर्ष बाजारात प्रमाणपत्र वाटतात त्याप्रमाणे तुम्ही प्रमाणपत्र वाटल्याचा साहेब, हे जात पडताळणी समितीचं कार्य हे पूर्णतः ऑनलाईन आहे आणि त्याच्यामुळं ते अर्जदार ऑनलाईन अर्ज सादर करतात आणि त्यांना ऑनलाईन त्यांच्या मेलला व्हॅलिडिटी जाते। त्याच्यामुळं त्यांना व्हॅलिडिटी वाटायचा आणि नेऊन द्यायचा असा कुठलाही प्रकार हा शक्यच नाही। सर, तुमच्यावरच का असं रोख आहे त्यांचा? म्हणजे आता संशोधन अधिकारी यामध्ये त्यांची भूमिका असते। कदाचित त्यांना जात पडताळणीच्या कायद्याबद्दल माहिती नसावी की समिती देते निर्णय आणि त्याच्यामुळं त्यांनी असा आरोप केला असू शकतो। त्याच्याबद्दल मी जास्त सांगणं काही उचित होणार नाही। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।